नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथे राज्य शासनाच्या महसुलाची वारी शेतकऱ्यांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत समाधान शिबिर उत्साहात पार पडले। शनिवार 7 मार्च 2026 रोजी आयोजित या शिबिराचे उद्घाटन सकाळी 10:30 करण्यात आले। कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी परवणी पाटील, तहसीलदार मासाड, नायब तहसीलदार बोबाटे, चौगान ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश नरहरी थोटे तसेच पोलीस पाटील किशोर तिळके यांची प्रमुख उपस्थिती होती। या समाधान शिबिरात नागरिकांच्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। नोंदणी व मुद्रांक विभाग, सेतू विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, सहकार व पणन विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच पंचायत समिती ब्रह्मपुरी यांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। यावेळी नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड तसेच कुटुंब अर्थसहाय्य योजनेची कागदपत्रे वितरित करण्यात आली। तसेच गोपीनाथ मुंडे अपघात अर्थसहाय्य योजना, फलोत्पादन योजनेअंतर्गत पॅक हाऊस मंजुरी, माती परीक्षण अहवाल तसेच संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेचे मंजुरी आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले। शिबिरामध्ये सिकल सेल ॲनिमिया तपासणी करण्यात आली। तसेच हत्ती रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना औषधांचे वाटप करण्यात आले। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसखी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांनी सहकार्य केले। लोकनाय न्यूज प्रतिनिधी रोहित मेश्राम, ब्रह्मपुरी। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण या ठिकाणी चौगान येथे आयोजित केलेलं आहे। हे अभियान प्रत्येक मंडळ स्तरावर आयोजित करायचे आहे, जेणेकरून जे काही लाभ प्रशासनामार्फत लोकांना वितरित केले जातात त्यासाठी त्यांना तालुका लेवलवरच्या विविध कार्यालयाला येऊन ते लाभ देणे अपेक्षित असतात। तर ते न करता मंडळ स्तरावर सगळे ऑफिसेस, सगळे अधिकारी आणि सगळा सेटअप इथे आलेला आहे, जेणेकरून आजूबाजूचे मंडळातील जेवढे काही साजे आहेत ते सगळ्या गावाचे लोक इथे येऊन त्यांना तो लाभ मिळणार आहे। आणि अशा प्रकारे विविध लाभ आम्ही वितरित केलेला आहे। ते इथेच डायरेक्ट अर्ज करतील, इथेच त्यांना त्याच्या अर्जावर कारवाई होऊन जे काही त्यांना लाभ मिळणार आहे ती येथे या अभियानामध्ये मिळणार आहे। म्हणजे लोकांच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे, जेणेकरून त्यांना तालुका लेवलवर येण्याची गरज पडणार आहे।